विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इकॉनॉमिक्स 12th कॉमर्स याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. हे आपलं पहिलं लेक्चर आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, कोणते कोणते कंटेंट आहेत त्याच्याबद्दल आपली चर्चा होणार आहे आज. चला तर मग सुरुवात करू. इकॉनॉमिक्समध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असे दोन घटक दिलेले आहेत. त्याच्यावर सविस्तर चर्चा याच्यामध्ये होणार आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स काय आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स काय आहे. पण त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये कोणते कोणते चॅप्टर्स येतात, कोणते कोणते एलिमेंट आहेत, कोणते कोणते कंटेंट आहेत. तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये युटिलिटी ॲनालिसिस येतं, डिमांड ॲनालिसिस येतं, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, सप्लाय ॲनालिसिस आणि फॉर्म्स ऑफ मार्केट. लक्ष द्या, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आणखीन एक घटक येतो जो आपल्याला यावर्षी 12वीला दिलेला नाही आहे. तो म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हा जुन्या सिलेबसला एक एलिमेंट कंटेंट होता मायक्रो इकॉनॉमिक्सचा, तो यावर्षी दिलेला नाही आहे. त्याला सोडून हे 5 एलिमेंट दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये मूळतः 4 गोष्टी आहेत म्हणलं तरी चालतं. काय? युटिलिटी, डिमांड, सप्लाय आणि मार्केट. अशा 4 कन्सेप्टबद्दल आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये चर्चा करायची आहे. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला इंडेक्स नंबर, नॅशनल इन्कम, पब्लिक फायनान्स, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट आणि फॉरेन ट्रेड FT असे एकूण 5 घटकांचा अभ्यास करायचा आहे. इंडेक्स नंबर, नॅशनल इन्कम, पब्लिक फायनान्स, मनी अँड कॅपिटल मार्केट आणि फॉरेन ट्रेड. लक्ष द्या, इंडेक्स नंबर हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा आहे. मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये पण तुम्हाला तो शिकायला मिळणार आहे, इंडेक्स नंबर. चला तर मग सुरुवात करू. पहिल्यांदा आपण मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, काय काय एलिमेंट आहेत ते पाहून घेऊ. तर पहिला एलिमेंट येतो हिस्टॉरिकल रिव्ह्यू. दोन्हीमध्ये तोच पॉइंट असणार आहेत. नंबर 2, मीनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. नंबर 3, डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. नंबर 4, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. नंबर 5, features of microeconomics and macroeconomics. And number last, importance of microeconomics and importance of macroeconomics. हे घटक आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास करायचे आहेत. कोणते कोणते घटक आहेत बघून घ्या. ओके, लेट्स स्टार्ट द फर्स्ट एलिमेंट ऑफ both the economics, that is the history. Start with the history. First we will discuss the history of economics. Historical review of microeconomics. इकॉनॉमिक्सचा इतिहास या व्यक्तीपासून सुरू होतो, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथचा नंबर 1723व्या शतकामध्ये झालेला आहे, म्हणजे हे 18व्या शतकामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. ॲडम स्मिथला आपण फादर ऑफ द इकॉनॉमिक्स म्हणून ओळखतो. ॲडम स्मिथ इज नोन ॲज फादर ऑफ द इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सची सुरुवातच त्यांनी केलेली आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, इकॉनॉमिक्सचे पप्पा. तर थोडीशी पप्पाने काय काय माहिती अभ्यास केले ते बघू. तर ॲडम स्मिथनी 1776 मध्ये एक बुक लिहिलेलं आहे. त्या बुकचं नाव आहे वेल्थ ऑफ नेशन्स. वेल्थ ऑफ nations. He discussed how prices of individual commodities and the factors of productions are determined. त्या बुक मध्ये ॲडम स्मिथने कशाचं डिस्कशन केलेलं आहे की वस्तूंच्या किमती, प्राइसेस ऑफ इंडिव्हिज्युअल कमोडिटीज
अँड प्राइसेस ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स कशा ठरतात. हाऊ द प्राइसेस ऑफ इंडिव्हिज्युअल कमोडिटी अँड फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स आर डिटरमाइंड. These element is discussed in the Wealth of Nations book, which is written by the Adam Smith. Okay. Now the next person, Dr. Alfred Marshall. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचा जन्म 1842 मध्ये झालेला आहे. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल ही हस्ती मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स थिअरी जी आहे त्याच्यामध्ये खूप महत्वाचं योगदान आहे त्यांचं. तर अल्फ्रेड मार्शल बद्दल काय दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये बघा. In fact, microeconomic analysis developed and popularized by Dr. Alfred Marshall, who is known as the neoclassical economist. आपण डॉक्टर अल्फ्रेड मार्शलला काय म्हणून ओळखतो? निओक्लासिकल इकॉनॉमिस्ट. आणि त्यांचं फार मोठं योगदान आहे मायक्रो इकॉनॉमिक थिअरी डेव्हलप करण्यामध्ये. लक्षात घ्या. त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे. त्या बुकचं नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स आणि ते बुक 1890 मध्ये लिहिलेलं आहे. हिज बुक इज प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स पब्लिश्ड इन 1890. द नेम ऑफ द बुक इज प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. आणि त्या बुकमध्ये त्यांनी महत्वाचा मुद्दा जो मांडलेला आहे तो आहे मार्जिनलिझम प्रिन्सिपल. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जे प्रिन्सिपल दिलेलं आहे ते आहे मार्जिनलिझम प्रिन्सिपल. आणि एक लक्षात घ्या, मायक्रो इकॉनॉमिक थिअरी ही मार्जिनलिझम प्रिन्सिपलवर बेस्ड आहे. आणि का असतं मार्जिनलिझम प्रिन्सिपल ते आपल्याला पुढं पाहायचंय. लक्ष द्या, पुढे येणार आहे. आणि हा वर्ड लक्षात ठेवा, मार्जिनलिझम प्रिन्सिपल म्हणजे काय. ठीक आहे. तर मार्जिनलिझम प्रिन्सिपल हॅज युज्ड बाय मार्शल अँड इट बिकम अन इम्पॉर्टंट टूल ऑफ मायक्रो अनालिसिस. मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडी करण्यासाठी हे जे टूल आहे मार्जिनलिझम प्रिन्सिपल हे फार इम्पॉर्टंट आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स वॉज डेव्हलप्ड फर्स्ट. एक लक्षात घ्या, आणखीन पण एक प्रश्न आहे. अंडा अगोदर का कोंबडी अगोदर? अंडा आधी का मुर्गी आधी? हा प्रश्न सुटलाय का बघा. पण इथं जो प्रश्न आहे मायक्रो इकॉनॉमिक्स अगोदर का मॅक्रो इकॉनॉमिक्स अगोदर, तर हा प्रश्न सुटला का? तर मायक्रो इकॉनॉमिक्स अगोदर आहे. अगोदर मायक्रो इकॉनॉमिक्सचे डेव्हलपमेंट झालेले आहे. तर इट इज अ ट्रॅडिशनल अप्रोच. मायक्रो इकॉनॉमिक्सचा अप्रोच कुठला आहे? ट्रॅडिशनल अप्रोच आहे. ट्रॅडिशनल पद्धतीनं ती थिअरी मांडलेली आहे आणि ती पद्धत आजही आपण वापरतो. आजही आपण आपलं इकॉनॉमिक्स, आपलं फॅमिली इकॉनॉमिक्स हँडल करण्यासाठी आपण तोच अप्रोच आजही यूज करतो आपण. तर लक्ष द्या, सर्वात अगोदर 1776 मध्ये काय केलं? ॲडम स्मिथनी एक बुक लिहिलं. त्या बुकचं नाव काय होतं? वेल्थ ऑफ नेशन्स. आणि इकॉनॉमिक्स बद्दल चर्चा ही ॲडम स्मिथच्या त्या बुकमध्ये झालेली आहे. म्हणून आपण ॲडम स्मिथला फादर ऑफ द इकॉनॉमिक्स म्हणतो. 1776 ला इकॉनॉमिक्सची सुरुवात झाली. जसं मी तुम्हाला सांगितलं, मॅनेजमेंटची सुरुवात कधी झाली? तर 21व्या शतकात. आत्ता आले मॅनेजमेंट, पण इकॉनॉमिक्स हे 16व्या शतकापासून आहे आणि त्याला ओळख हे 1776व्या शतकात मिळाली. एक लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये कोण इकॉनॉमिक्स नाही का? मग कोणी इकॉनॉमिक्स नाही का? तर बेटा आहे, आणि खूप मोठा इकॉनॉमिक्स आहे. त्याचा अभ्यास फार मोठा आहे, पण दुर्दैवे आपल्या बुक्समध्ये त्याचं नाव येत नाही. आणि का येत नाही माहीत नाही, पण त्यांचं नाव तुम्ही तुमच्या अकाउंटच्या बुकमध्ये 11वीच्या पाहिलेलं आहे. काय नाव आहे त्यांचं? आर्यभट्ट चाणक्य. तर ती हस्ती एक अकाउंटंट सुद्धा आहे, ज्यांनी अकाउंटिंग थिअरीला डेव्हलप म्हणजे सुरुवातीला सुरुवात केली, आणि तो इकॉनॉमिस्ट सुद्धा आहे. तर भारतातली ती मोठी हस्ती आहे. 1890 ला अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांचं स्वतःचं बुक लिहिलं, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. आणि त्या बुकमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स थिअरीबद्दल चर्चा झालेली आहे. ओके. तर 1776 आणि 1890 मध्ये जी काय हिस्टॉरिकल रिव्ह्यू आहे मायक्रो इकॉनॉमिक्सचा त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. तर मायक्रो इकॉनॉमिक्स हे कुठपर्यंत चाललं? आताही चालू आहे, पण एकटं. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, मायक्रो इकॉनॉमिक्स महत्वाचं का मॅक्रो इकॉनॉमिक्स? मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स.
बोथ आर कॉम्प्लिमेंटरी, बोथ आर कॉम्प्लिमेंटरी. हम बने तुम बने एक दूजे के लिए, दोन्हीही तितकेच महत्वाचे आहेत. आलं लक्षात. पण मायक्रो इकॉनॉमिक्स बरोबर आहे का नाही, नवरा आधी ना, कुठपर्यंत एकटा होता, तर ग्रेट डिप्रेशन जे आहे 1930 मध्ये आलेलं, एक लक्षात घ्या, तिथं दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात होती आणि त्या काळामध्ये, त्या काळापर्यंत मायक्रो इकॉनॉमिक्स हे एकटं चालत राहिलं. आणि जे काही अभ्यास करायचा आहे देशाच्या इकॉनॉमिक्सचा, तो अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्सच्या थेरीवरून केला जायचा. लक्षात. मग त्यावेळेस मायक्रो इकॉनॉमिक्सची थेरी होती का? होती. मॅक्रो इकॉनॉमिक्सची सुद्धा थेरी होती, पण त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणायचं आणि याला मायक्रो म्हणायचं असं काही ठरलेलं नव्हतं. मग ते कधी ठरलं? ठीक आहे. तर आफ्टर ग्रेट डिप्रेशन देर इज वन मोर पर्सन हुज नेम इज लॉर्ड केनिस. तर लॉर्ड केनिसनी मॅक्रो इकॉनॉमिक्सला सुरुवात केली. जसं बघितलं अल्फ्रेड मार्शलनी मायक्रो इकॉनॉमिक्सला सुरुवात केली, तर लॉर्ड केनिसने मॅक्रो इकॉनॉमिक्सला सुरुवात केली. तर लक्ष द्या, द क्रेडिट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स अप्रोच गोज टू लॉर्ड केनिस. कुणाला श्रेय जातं? मॅक्रो इकॉनॉमिक्सचा लॉर्ड केनिसला. आणि मायक्रो इकॉनॉमिक्सचा एमआयचं क्रेडिट जातं अल्फ्रेड मार्शल यांना. तर लक्ष द्या, आफ्टर द ग्रेट डिप्रेशन लॉर्ड जॉन मेनार्ड केनिस, पूर्ण नाव इथं दिलेलं आहे, लॉर्ड जॉन मेनार्ड केनिस published his famous book The General Theory of Employment, Interest and Money in 1936. तर 1936 मध्ये लॉर्ड केनिसनं त्यांचं एक बुक काढलं, जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. फोकस करा इथंच. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कशाचा अभ्यास करतो? तर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण एम्प्लॉयमेंटचा अभ्यास करतो, इंटरेस्टचा अभ्यास करतो, व्याज आणि पैशाचा अभ्यास मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. ठीक आहे. तर पुढं चला, तर मग मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचे इंट्रोडक्शन पाहू, दोघांचं इंट्रोडक्शन. मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स आर द टू मेन ब्रँचेस ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. दीज आर टू ब्रँचेस ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. The term micro is derived from the Greek word micros. एक लक्षात घ्या, थोडासा डिफरन्स आहे स्पेलिंग मध्ये. सी ऐवजी आपल्याला काय लिहायचं इथं? के लिहायचं आहे. तर मायक्रो इकॉनॉमिक्स हा वर्ड ग्रीक वर्ड मायक्रोज पासून आलेला आहे आणि ज्याचा अर्थ काय? स्मॉल ऑर मिलियन्थ पार्ट. ठीक आहे. आणि द टर्म मॅक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड मॅक्रोज which means large or aggregate. Okay, these terms were coined by Norwegian economist Ragnar Frisch of Oslo University in 1933. तर 1933 मध्ये एक लक्षात घ्या, 1930 मध्ये ग्रेट डिप्रेशन आलं आणि ग्रेट डिप्रेशनच्या नंतर 1933 मध्ये, हा हिस्ट्रीचाच पॉइंट आहे इकॉनॉमिक्सच्या, 1933 मध्ये त्या दोन्ही इकॉनॉमिक्सला नाव देण्यात आलं, नाव ठेवलं. आणि त्याचं नाव कोण ठेवलं? ठीक आहे. सहसा आपल्या याच्यामध्ये नाव कोण ठेवायला येतं? आत्याबाई नाव ठेवायला येतात. तर आत्याबाई कोण आहेत ज्यांनी मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असं नाव ठेवलं? तर रॅग्नर फ्रिश, रॅग्नर अँटॉन केटिल फ्रिश. तर यांनी 1933 मध्ये इकॉनॉमिक्सला दोन ब्रँच मध्ये डिवाइड केलं आणि त्याला नाव दिलं मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि 1969 मध्ये त्यांना फर्स्ट नोबेल प्राइज फॉर इकॉनॉमिक्स देण्यात आलेला आहे. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करू पुढच्या पॉइंटला, मीनिंगचा पॉइंट. ओके, सी द मीनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो मीन्स अ स्मॉल पार्ट ऑफ अ थिंग. आत्ताच पाहिलं होतं आपण, मायक्रो म्हणजेच काय? स्मॉल पार्ट. मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ अ स्मॉल पार्ट ऑफ द नॅशनल इकॉनॉमी. म्हणजे नॅशनल इकॉनॉमी जी आहे, एखाद्या देशाचं जे अर्थशास्त्र आहे, त्या अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याच्यातल्या एक छोट्याशा घटकाचा अभ्यास केला जातो.
एका स्मॉल पार्टचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. पूर्ण इकॉनॉमीचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जात नाही. तर त्याच्यातला स्मॉल पार्टचा. मग स्मॉल पार्ट्स कुठला असतो तर लक्ष द्या. मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म. एक फर्म, ओव्हरऑल इंडस्ट्री नाही, ओव्हरऑल कंट्रीमध्ये असलेल्या पूर्ण फर्मचा अभ्यास नाही, तर एका पर्टिक्युलर फर्म, पर्टिक्युलर हाऊसहोल्ड्स, पर्टिक्युलर कमोडिटीज, इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, इन्कम अँड इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज. लक्षात. तर एका छोट्याशा स्मॉल एलिमेंटचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. तर काय काय बघितलं मायक्रोमध्ये. मायक्रो मीन्स अ स्मॉल पार्ट. हा मायक्रोचा अर्थ झाला. मायक्रो इकॉनॉमिक्सचा अर्थ काय. मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ स्मॉल पार्ट ऑफ द इकॉनॉमी सच ॲज इंडिव्हिज्युअल युनिट्स ऑफ द इकॉनॉमी. कुठले कुठले इंडिव्हिज्युअल युनिट्स. द पर्टिक्युलर फर्म, पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, पर्टिक्युलर कमोडिटीज, इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, इन्कम आणि इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री. म्हणजे एका प्रोडक्टची किंमत का कमी व्हायली आहे, त्या प्रोडक्टची किंमत का वाढायली आहे, याचा अभ्यास. मग तो कुठलाही एक प्रोडक्ट छोटासा, त्याचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. ठीक आहे. म्हणून आपण मायक्रो इकॉनॉमिक्सला काय म्हणतो. मायक्रो इकॉनॉमिक्स इज इंडिव्हिज्युअलिस्टिक इन नेचर. कसं आहे नेचर मायक्रो इकॉनॉमिक्सचं. इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. चला आता बघूत मॅक्रो इकॉनॉमिक्स. द मिनिंग ऑफ द मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर आपण पाहिले द टर्म मॅक्रो मीन्स लार्ज ऑर ॲग्रिगेट पार्ट ऑफ अ थिंग. तर मॅक्रो म्हणजेच काय. लार्ज ऑर ॲग्रिगेट पार्ट ऑफ अ थिंग. मॅक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स कव्हरिंग द एंटायर इकॉनॉमी. तर पूर्ण इकॉनॉमीचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. म्हणजे एका प्रोडक्टची किंमत का कमी व्हायला बघितली जात नाही, तर त्या कॅटेगरीमध्ये येणारे सर्वच प्रोडक्ट जे आहेत त्याची प्राइस का कमी होते किंवा का वाढते, याचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. म्हणजे ओव्हरऑल इन्फ्लेशन आणि ओव्हरऑल डिफ्लेशन याचा अभ्यास मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण करतो. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये ॲग्रिगेट इकॉनॉमीचा अभ्यास केला जातो. इट डील्स विथ. मग कुठल्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. मगाशी मी सांगितले त्या 3 गोष्टी कोणत्या आठवा. एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट, मनी. ठीक आहे. तर कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या. इट डील्स विथ टोटल एम्प्लॉयमेंट. लक्षात ठेवा टोटल एम्प्लॉयमेंट, नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय, टोटल कंझम्पशन, टोटल सेविंग्स, टोटल इन्व्हेस्टमेंट, जनरल प्राइस लेवल, इंटरेस्ट रेट्स, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, ट्रेड सायकल्स, बिझनेस फ्लक्च्युएशन्स एटसेट्रा. तर कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय, टोटल कंझम्पशन, टोटल सेविंग, टोटल इन्व्हेस्टमेंट आणि जनरल प्राइस लेवल. सॉरी, चला आता डेफिनेशनचा पार्ट पाहू. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. सॉरी. तर आपण एक छोटीशी डेफिनेशन बघतोय जी मौरिक डॉबने दिलेली आहे. याला मी वाचताना मऊ राईस डॉब असं वाचतो. तर मौरिक डॉब. तर मायक्रो इकॉनॉमिक्स इज इन फॅक्ट अ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. काय म्हणलेलं. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच काय. मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. ओके. तर दुसरी डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू केनिथ बॉल्डिंग, जी आता मिनिंग मध्ये पाहिली होती तीच डेफिनेशन आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म, पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, पर्टिक्युलर कमोडिटीज, इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, इन्कम अँड इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज. ओके. आता मॅक्रो इकॉनॉमिक्सची डेफिनेशन पाहू. प्रोफेसर J.L. Hanson says macroeconomics is that branch of economics which considers
the relationship between large aggregates such as the volume of employment, total amount of saving, investment, national income etc. म्हणजे जे मिनिंगमध्ये पाहिलं मिनिंग परत परत करा तर तुम्हाला डेफिनेशन लक्षात येईल आणि लक्षात राहील. जेल हॅन्सनची डेफिनेशन आपण पाहिले त्याच्यामध्ये जे मिनिंगमध्ये वर्ड्स आहेत तेच वर्ड्स आहेत. लक्षात कशाचा अभ्यास करतो मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये MA मध्ये टोटल एम्प्लॉयमेंट, टोटल इन्कम, टोटल कन्झम्पशन, टोटल सेविंग, टोटल इन्व्हेस्टमेंट, ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय, नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, बँकिंग सिस्टम इन इंडिया. तर ओव्हरऑल इंडियामध्ये जे इकॉनॉमिक्स ज्याच्यावर डिपेंड आहे त्या प्रत्येक डिपेंडंट एलिमेंटचा अभ्यास, ज्याच्यावर इकॉनॉमी डिपेंड असते त्या प्रत्येक एलिमेंटचा फॅक्टरचा अभ्यास आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये करत असतो. तर पुढचा भाग आहे आपला मायक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स. लक्ष द्या, आज आपण या छोट्याशा लेक्चरमध्ये इथपर्यंतचेच पॉईंट पाहणार आहोत फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. पुढचे पॉईंट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला रिव्हिजन पर्पजसाठी तो मला सांगायचं आहे, तर मी पुढचा व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवतो. तर मायक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स पाहण्यासाठी आपल्याला एक कोडवर्ड तयार केलेला आहे मी. तो कोडवर्ड बघा एकदा, S² P² SP की अम्मा लिमिटेड खाती है. ठीक आहे, S 2 वेळेस असणार आहे, P 2 वेळेस असणार आहे, SP की अम्मा. चला तर बघूत आपण काय आहे SP की अम्मा. फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. नंबर फर्स्ट, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. आपण मिनिंग मध्येच पाहिलं होतं, डेफिनेशन मध्ये पाहिलं होतं की मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण इंडिव्हिज्युअल युनिटची स्टडी करतो. तर स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स, मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ behavior of small individual economic units like individual firm, individual price, individual household etc. तर आपण इंडिव्हिज्युअल घटकांचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये करतो. नंबर 2, S स्लायसिंग मेथड. तर स्लायसिंग मेथड काय असते, तर स्लायसिंग मेथड म्हणजे काय, कुठलाही एखादा घटक ज्याचा आपण अभ्यास करणार आहे त्या घटकाचे पार्ट्स तयार करणे आणि त्या एक एक पार्टचा अभ्यास करणे. ठीक आहे, ओव्हरऑल इकॉनॉमीला डिवाइड केलं जातं आणि एक एक पार्टचा डिटेलमध्ये अभ्यास केला जातो, त्याला स्लायसिंग मेथड म्हणायचं. आणि मायक्रो इकॉनॉमिक्स हे स्लायसिंग मेथड यूज करतो. मायक्रो इकॉनॉमिक्स स्प्लिट्स or divides the whole economy into small individual units and then studies each unit separately in detail. पुढचा पॉइंट आहे P प्राइस थेअरी. लक्ष ठेवा, मायक्रो इकॉनॉमिक्सला प्राइस थेअरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मायक्रो इकॉनॉमिक्स इज ऑल्सो नोन ॲज प्राइस थेअरी. तर प्राइस थेअरी का म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्सला, तर आपण बघितलं आल्फ्रेड मार्शलने जे बुक लिहिलेलं आहे, कोणतं, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. त्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये चर्चा कशाची केलेली आहे, तर हाऊ द प्राइसेस ऑफ इंडिव्हिज्युअल कमोडिटीज अँड फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आर डिटरमाइंड. म्हणजे प्राइस कशी ठरते, एखाद्या कमोडिटीची प्राइस कशी ठरते याचा अभ्यास आपण मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये करतो. म्हणून मायक्रो इकॉनॉमिक्सला आपण प्राइस थेअरी म्हणून ओळखतो. मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ डिटर्मिनेशन ऑफ प्राइसेस ऑफ इंडिव्हिज्युअल गुड्स ऑर सर्व्हिसेस अँड फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे कोणते, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर. या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या प्राइसेस काय आहेत, लँडची प्राइस का असते, रेंट, लेबरची प्राइस का असते, वेजेस, कॅपिटलची प्राइस का असते, इंटरेस्ट, आणि एंटरप्रेन्युअर साठीची प्राइस का असते, प्रॉफिट. तर हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या प्राइसेस आणि प्रत्येक कमोडिटीच्या प्राइसेस कशा डिटरमाइन केल्या जातात हे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण अभ्यास करतो. म्हणून आपण मायक्रो इकॉनॉमिक्सला काय म्हणतो, प्राइस थेअरी. पुढचा पॉइंट P पासून आहे पार्शियल इक्विलिब्रियम. आता पार्शियल इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, मायक्रो इकॉनॉमिक्स जे ॲनालिसिस करतं ना ते पार्शियल इक्विलिब्रियम ॲनालिसिस करतं आणि ते ॲनालिसिस
हे या कन्सेप्टवर बेस्ड असतं, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर इथे तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे. त्या ठिकाणी दोन कर्व आहेत. एक जो लेफ्ट कडून राईटला डाऊनवर्ड आहे डी वाला, तो डिमांड कर्व आहे. आणि जो लेफ्ट कडून राईटला अपवर्ड स्लोपिंग आहे तो सप्लाय कर्व आहे. आणि ते दोन कर्व ज्या ठिकाणी टच करतात तो इक्विलिब्रियम पॉइंट आहे. आपण याच्या आधीच्या पॉइंटमध्ये काय बघितलं होतं, प्राइस डिटर्मिनेशन. मग प्राइस काय कशी ठरते हो, तर डिमांड आणि सप्लायच्या इक्विलिब्रियम पॉइंट वरून प्राइस ठरत असते. डिमांड आणि सप्लायच्या इक्विलिब्रियम पॉइंट वरून प्राइस ठरते. म्हणून मायक्रो इकॉनॉमिक्स कुठली कन्सेप्ट, कुठली मेथड यूज करतं, तर पार्शियल इक्विलिब्रियम अनालिसिस. पार्शियल इक्विलिब्रियम, आता इक्विलिब्रियम इज द बॅलन्स बिटवीन टू फॅक्टर्स. Microeconomics analysis deals with partial equilibrium analysis which analyzes equilibrium point of individual economic units. पुढचा एक आहे based on certain assumptions. Overall microeconomics theory is based on certain assumptions. Microeconomics theory begins with fundamental assumptions, that is other things being constant. बेटा इथं थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली, कॉन्स्टंटची करेक्ट करून घ्या. कॉन्स्टंट, अदर थिंग्स बिंग कॉन्स्टंट, दॅट मीन्स सिट्रस पॅरिबस. दिस अनालिसिस मेड मायक्रो इकॉनॉमिक थिअरी सिंपल. नेक्स्ट पॉइंट इज यूज ऑफ मार्जिनलिझम प्रिन्सिपल. एम स्टँड्स फॉर मार्जिनलिझम प्रिन्सिपल. आणि आपण हे बघितलं होतं, हू हॅज डेव्हलप्ड द मार्जिनलिझम प्रिन्सिपल. अल्फ्रेड मार्शल यांनी मार्जिनलिझम प्रिन्सिपल डेव्हलप केलेला आहे, राईट. तर मार्जिनलिझम प्रिन्सिपल काय बघा, इथं समजून घ्या. मार्जिनल म्हणजे काय, ऍडिशनल. म्हणजे ऍडिशनल जर प्रोडक्शन करायचं असेल तर आपल्याला ऍडिशनल खर्च किती येतो, ऍडिशनल इन्कम जनरेट करायचं तर आपल्याला ऍडिशनल एफर्ट्स किती लागणार, त्याला मार्जिनलिझम प्रिन्सिपल म्हणायचं. द कन्सेप्ट ऑफ मार्जिनलिझम is key tool of microeconomics analysis. The term marginal means a change in total due to an additional unit. म्हणजे टोटल आउटपुट कधी चेंज होतं, जस एक ॲडिशनल युनिट आपण ॲडिशनल युनिट इनपुट म्हणून वापरतो, त्यावेळेस टोटल आउटपुट चेंज होतं. मग अशाच बऱ्याच कन्सेप्ट्सला मार्जिनलिझम प्रिन्सिपल यूज करून अंडरस्टँड केलं जातं मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. पुढचा पॉईंट आहे आपला अनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. ठीक आहे, आपला पाचवी कन्सेप्ट काय होती, फॉर्म्स ऑफ मार्केट. मार्केटचा अभ्यास, मार्केटचे प्रकार, टाइप्स ऑफ मार्केट किती असतात, कुठले असतात, त्यांचे फीचर्स काय आहेत, याचा अभ्यास कशात करतो आपण, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये करतो. तर मायक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस analyzes different market structures such as perfect competition, monopoly, monopolistic competition, oligopoly etc. अशा वेगवेगळ्या मार्केट स्ट्रक्चरचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. आणि लास्ट पॉइंट आहे लिमिटेड स्कोप. तर मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्कोप हा मॅक्रो इकॉनॉमिक्स पेक्षा लिमिटेड आहे. का लिमिटेड आहे, the scope of microeconomics is limited to only individual units. Why the scope of microeconomics is limited? Because it study only individual units of the economy. It does not study the overall economy. It does not study the overall economy. Therefore, the scope of microeconomics is limited. It does not deal with the nationwide economic problems. It studies the problems of only individual unit, individual firm, individual industry. ओके, तर आपण कोणते कोणते पॉइंट्स फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये पाहिले. कोडवर्ड काय होता, एसपी की अम्मा लिमिटेड खाती है. तर फर्स्ट एस स्टँड्स फॉर स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. सेकंड एस स्टँड्स फॉर स्लाइसिंग method. P stands for price theory, partial equilibrium. A stands for assumptions,
A stands for assumptions. Microeconomics is based on certain assumptions. M stands for marginalism principle. Microeconomics analysis use the marginalism principle which was given by Alfred Marshall. A stands for analysis of market structure analysis, and last one is the limited scope.